नामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. दररोजचा आपला दुपारी 2चा दासबोध चिंतनाचा वेळ सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जवळपास 2 महिन्यांपासून आपण समर्थांच्या दासबोधाच्या ग्रंथाचं काही मनन करतो आहोत, चिंतन करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरून आपण समर्थ रामदास स्वामींच्या या अद्भुत अशा ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. आपण सगळी मंडळी सातत्याने दररोज नित्य नियमितपणे या व्यासपीठावर उपलब्ध आहात. या व्यासपीठाचा असा एक फायदा झालाय की अनेक नवीन लोक समर्थांच्या वाङ्मयाकडे वळलेले आहेत. या व्यासपीठामुळे मी पाहतो आहे, माझे 81 ते 85 या काळामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयात असणारे माझे मित्रही या व्यासपीठावर डॉक्टर शेषराव कटारे या संत समागम या दासबोध ग्रंथाच्या चिंतन मननाच्या या सत्रामध्ये उपस्थित आहेत. आपण सगळी मंडळी मागच्या 2 महिन्यापासून हे सगळं श्रवण करत आहात. सध्याचा काळ हा अत्यंत
मनाला क्लेशकारक आहे, विषण्ण करणारा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नातेवाईक आहेत किंवा काही मित्र आहेत, त्यांचे मित्र आहेत, आणि ते या कोरोना विषाणूने ग्रस्त झालेले आहेत. आता परत या 2 दिवसापासून लॉकडाऊन वाढवणे आणि त्याची ती तीव्र करणे, कडक करणे असंही चालू झालेलं आहे. मला एकंदरीतच असं वाटतं की तसं पाहिलं तर अत्यंत भयावह परिस्थिती आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाहीये. कालची बातमी अशी आहे की 100 देशांनी याच्यावर अभ्यास केला आणि त्यांचं असं मत आहे की कोरोनाचा विषाणू हा हवेने प्रसारित होतो. म्हणजे समजू शकतो की पुण्या मुंबईतून माणूस गावात आला आणि गावातल्या लोकांना प्रसाद त्यांनी दिला, पण ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या गावामध्ये कुणी माणूस गेला नाही, तिथून कुणी बाहेर पडला नाही, तिथेही कोरोनाचे विषाणू निघतायत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ही सर्वोच्च संस्था आहे आरोग्याच्या संबंधी मार्गदर्शक तत्व देणारी. त्यांनी आता ते मान्य केलंय आणि म्हणतायत की हो, त्यात तथ्य आहे. निसर्गाचा प्रकोप समजण्यासाठी 6 महिने झाले. डिसेंबर पासून सुरुवात आहे. पण एक आहे सज्जना हो, ही सगळी परिस्थिती जरी अशी असली, पण त्याला मान्य करत, त्याला ऍक्सेप्ट करत, सगळी प्रिकॉशन्स घेत आपण आपलं जीवन यापन करतो आहोत. आणि त्यामध्ये दुपारचा तास, 1.5 तास आपला या चिंतनामध्ये जातो आहे. हा केवळ वेळ जात नाहीये, वेळ वाया जात नाहीये. हे ऍक्सेप्ट करण्याची जी वृत्ती आहे ना, ती कुठेतरी अंतःकरणात रुजतीये. हे असं घेऊनच चालायचं. त्याच्यासाठी आपलं शरीर, मन तयार होत आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हे सगळं जे आहे, हे आपल्याला जे दिसतं आहे, हे सगळं पंचभौतिक आहे. आणि हे एक ना एक दिवस यद दृष्टम तन नष्टम, जे जे उगवणार आहे, जे जे जन्मणार आहे, ते मृत्यू पावणार. मग हे जर वास्तव आहे, हे जर सत्य आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे, तर मग त्याला घाबरायचं कशासाठी? त्याला ऍक्सेप्ट करायचं. मान्य आहे की त्याच्यासाठी म्हणजे आजारी पडला माणूस का नाही, आता हा जाणारच आहे, त्याला कशाला हॉस्पिटलमध्ये न्यायचंय, अशातला भाग नाहीये. पण जे होईल ते मान्य केलं पाहिजे. आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण श्रीराम. ही जी काही शिकवण आम्ही शिकलो आहोत समर्थांच्या दासबोधातली, ही वाया जाईल का? सध्याची परिस्थिती पाहता खरंच भीती वाटण्यासारखंच आहे सगळं. काही दिसत नाही वरून. अशी अनेक माणसं आहेत की जी फिरतायत आपल्या सभोवती. आपल्याला माहिती नाही त्याच्यापासून कोरोनाचा संसर्ग मला होणार आहे, नाही होणार आहे. तो धडधाकट आहे, तरी होत आहे. मग आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला बाहेर जाण्यापासून टाळता आलं तर तोच एक मार्ग आहे. घरात तर ते येणार नाही. त्यामुळे आपण जेव्हा बाहेर जाल
तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक जा, सगळ्या प्रिकॉशन्स घ्या, शक्यतो जाऊच नका, टाळलेलं बरं. माहित नाही किती दिवस लागतील, पण त्याच्यासाठी हा एकमेव उपाय की जो तुमच्या माझ्या हातात आहे. संसाधन आपल्याकडे फार कमी आहेत, ऑक्सिजन बेड मिळत नाहीयेत. थोडा थोडा वेळ पेशंटला ऑक्सिजन मिळावा, ती लेवल यावी म्हणून ऑक्सिजन देण्याची तयारी चालू आहे. आणि असं आहे की ते सगळं काचेच्या पलीकडे नव्हे, भिंतीच्या पलीकडे. त्यामुळे तिकडे काय होतंय काय चाललंय ते आपल्या विचाराच्या पलीकडे. आपण विचार करतो आहोत समर्थ रामदासांच्या दासबोधातल्या समासांचा. आणि आजचा जो समास आहे आत्मा विवरण, दशक 13 समास 9. या नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की या समासामध्ये मागच्या समासातला जो प्रश्न आहे शिष्याने विचारलेला, तो प्रश्न असा आहे की तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असेल. पुढच्या समासामध्ये समर्थ सांगताय की या देहामध्ये, मानवी जीवनामध्ये नवे प्राण्याच्या जीवनामध्ये कुणी असे ना, जो सुख दुःख तर आहेच आहे ना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी स्वतः पाहिलेला हा प्रसंग आहे. मी काही वर्ष कत्तलखान्यावर काम करत होतो. ज्या ठिकाणी म्हशींची कत्तल होते त्या ठिकाणी मी काम करत होतो. आणि पद्धत अशी आहे की म्हणजे नियम आहे, एका म्हशीला दुसऱ्या म्हशीच्या समोर कत्तल करू नये. पण होतंय काय की नियम माणसामध्ये जर नियम पाळले जात नाही तर जनावरात कुठे पाळणार. तर अक्षरशः ते डोळ्यातले भाव आपण जर पाहिले तर दुःख कुणाला नाही हो, माणसाला व्यक्त करता येतं, जनावरांना करता येत नाही. एवढाच फरक आहे. सुख दुःख या दोन्ही संवेदना जनावरांमध्ये सुद्धा आहेत, प्राण्यांमध्ये आहेत. एखादं गाढव फटकन मेला आणि आम्ही जर असं सांगितलं की हार्ट अटॅकने गेलेलं आहे तर त्या माणसाला आश्चर्य वाटतं. गाढवाला हार्ट अटॅक, युरिनरी कॅल्क्युलाय आहे, खडे होणं मूत्राशयात, हे जे जे अवयव आहे त्या त्या अवयवाचा आजारपण हे त्या त्या देहामध्ये आहेच ना. माणसाला ते अभिव्यक्त करता येतं, प्रकट करता येतं, त्याला सांगता येतं की बाबा पोटात उजव्या बाजूला दुखतंय, बरगडीच्या खाली. जनावर नाही सांगणार, पण तिथं जर दाबलं तर ते मग त्याच्या डोळ्यातून त्याच्या शरीराच्या एकंदरीत हालचालीवरनं लक्षात येतं की इथं त्याला पेन आहे. मी तुम्हाला सांगत होतो प्रसंग की ते जे दुःख आहे ते सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. प्रकट करण्याची, व्यक्त करण्याची संवेदना जी आहे ती कमी जास्त आहे. तर त्या जनावरांच्या कत्तलखान्यामध्ये, म्हशींच्या कत्तलखान्यामध्ये एकदा जर समजा 2-4 म्हशीमध्ये आल्या आणि एखाद्या म्हशीला जर कत्तल केलेली ती जर त्या बाकीच्या म्हशींनी जर पाहिली तर त्यांच्या डोळ्यांची ते मध्ये जे आपण बाहुली म्हणतो ना, प्युपिल, त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये प्युपिल म्हणतात, PUPIL. आपण त्याला मराठीमध्ये बाहुली म्हणतो. म्हणजे समजा तुम्ही की अंधारातून एकदम प्रकाश लावला, अंधारात झोपलात तुम्ही आणि एकदम बल्ब लावला, मोठा बल्ब लावला, ट्यूब लावली, आपले डोळे एकदम बारीक होतात, तो प्रकाश सहन होत नाही, तर ती बाहुली बारीक होते. तो प्रकाशाचा जो झोत येतोय डोळ्यावर तर तो कमी करण्यासाठी ती बाहुली बारीक होते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जेव्हा भय असतं, भीती वाटते, तेव्हा ही बाहुली मोठी होते.
आपण म्हणतो डोळे विस्फारले म्हणतो का नाही. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की मी ते अनुभवलेलं आहे. आपल्याच पैकी आपल्या म्हशींपैकी एका म्हशीला इथं कत्तल करण्यात आलेली आहे आणि ती जीवाच्या आकांताने तडफडतीये, रक्ताच्या चिळकांड्या उडतायत. हे दृश्य पाहून त्या जनावराच्या डोळ्याची बाहुली सुद्धा मोठी होते. कुणालाही हे दुःख. समर्थांचा शिष्य मागच्या समासामध्ये प्रश्न विचारतोय, सुख दुःख या शरीरामध्ये कुणाला आहे. आणि मग समर्थ सांगतात की याचा विचार आपण पुढच्या समासात करू. दशक 13 समास 9 आत्मा विवरण. सज्जनांनो, या समासामध्ये समर्थ रामदासांनी नक्की सुख दुःख कोण भोगतय यावर विवेचन केलेलं आहे. आपण कठोपनिषदाचा विचार केला, कालही त्याचा मी उल्लेख केला की जीव आणि ईश्वर हे दोघेही या देहात आहेत, हे कठोपनिषद सांगतात. आता वेगवेगळ्या शास्त्रांनी संकल्पना वेगवेगळ्या मानलेल्या आहेत. जीव हा जीवात्मा आहे, जीवात्म्यामध्ये जीव आहे, घटाकाश, मठाकाश. समाजामध्ये जो अंतरात्मा आहे, जी आत्म्याचं स्वरूप आहे, ते मठाकाश. महदाकाश जे ब्रह्मांडामध्ये भरून आहे ते, आणि चिदाकाश, त्याला निर्मळ आत्मा असं समर्थ म्हणतात, की जे ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे. त्या ब्रह्मांडाला आत बाहेर व्यापून ते तत्व आहे, तो निर्मळ आत्मा. चिदाकाश, महदाकाश ब्रह्मांडापुरता आहे, मठाकाश एका समाजापुरता आहे, आणि घटाकाश एका देहापुरता आहे. आपल्याला माहिती आहे का, जेव्हा मनुष्य जातो त्याला सरणावर ठेवल्या जातं, त्याला अग्नी दिला जातो. तो माणूस खांद्यावर मडकं घेतो आणि प्रदक्षिणा मारायला त्याला लोक सांगतात. आणि प्रत्येक प्रदक्षिणाला त्याला एक एक दगडाने, त्याला हाश्मा म्हणतात, ज्या दगडांनी त्या मडक्याला छिद्र पाडलेली आहेत त्याला नाव आहे, आस्मा म्हणतात, हाश्मा म्हणतात. तर त्या दगडाने त्याला त्या मडक्याला छिद्र पाडायचे, त्यात पाणी आहे. आणि तिसरी प्रदक्षिणा झाली की तो जो माणूस असतो जाणकार किंवा वडीलधारा ज्येष्ठ माणूस, तो म्हणतो मडक्याला पाठीमागे सोडून दे आणि बोंब मार. सज्जन हो, तो आस्मा जो दगड आहे तो त्या घटाला छिद्र पाडतोय, आणि घटामध्ये जे काही वायू तत्व आहे, आप तत्व आहे, ते सगळं बाहेर पसरत आहे. त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. हा मनुष्य गेलेला आहे, याचाही एक घट आहे, याचंही एक मडकं होतं, पण त्यातलं तत्व, त्यातलं पंचतत्व जी आहेत ती आता ओसरायला लागली आहेत. मला काल आपल्या 2 दिवसाखाली आपल्या व्यासपीठाच्या एक सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं त्यांचे बंधू गेले. आत्ता 8-10 दिवसाखालची गोष्ट आहे. त्यांचे भाऊ गेले, जलोदराचा त्रास होता, पाणी साचलेलं होतं. भाऊ गेले आणि हे लांबून, यांना यायला 7-8 तास लागणार होते. हे 4-5 तासाचं अंतर कापून आले. आता राहिले 2-3 तास. पण सध्याची परिस्थिती पाहता डॉक्टरांनी मनाई केली, थांबू नका, कारण त्या देहातून पाणी बाहेर येत होते. ज्या देहाने आतापर्यंत हजारो लिटर पाणी रिचवलंय, या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही. समर्थ रामदास म्हणतायत, त्या देहातून पाणी पाझरायला लागलं. लोक आणि नातेवाईक म्हणाले, उचला आता पटकन. मी त्यांना विचारलं, पण मग तुम्ही ठीक आहे, विधी झाले, क्रिया सगळं कर्म झालं, अंत्यसंस्कार झाले, पण तुम्ही जाऊन भेटून यायला पाहिजे होतं. ते म्हणाले, जाणार कसं पुढे?
कारण सगळी लोक, जी लोक मोजकी आली होती, आता पहिल्यासारखं नाही ना, 50 लोक जाता येत आहेत अंत्यविधीला, नाही चालत. ठराविक मोजून माणसं 10, 15, 20. ती लोक सुद्धा घरी गेली असती ज्यांच्या त्यांच्या. आणि मग आम्ही जाऊन कुणाला भेटायचं? बरं, ज्यांना भेटायला जायचं त्यांच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. आणि जर पुन्हा होम क्वारंटाईनचा शिक्का लागला तर किती मानवी जीवन सुद्धा किती असहाय्य झालं. पण जसं त्या मडक्याला आपण छिद्र पाडतो आणि तिसरी प्रदक्षिणा झाली की सांगतो दे मडकं सोडून, ते मडकं फुटतं. आणि तो ज्येष्ठ माणूस त्या माणसाला सांगतोय, ज्यांनी मडकं वाहून घेतलं त्याला, तो म्हणतो बोंब मार. आणि मग तो बो बो करून बोंब मारतो. सज्जन हो, याचा अर्थ काय? एक मडकं तिथं आहे, सरणावर आहे, एक मडकं खांद्यावर होतं. या मडक्याला छिद्र पडले. त्याही छिद्रांमधून जी तत्व होती ती बाहेर उडून गेली वायुरूपाने. आता ते प्रेत झालंय. आता त्याचा काही उपयोग नाहीये. जसं हे मडकं सहजपणे सोडून दिलं आणि बोंब मारली की काय, कशासाठी बोंब मारायची आहे? मानवी जीवन हे असंच आहे, मडक्यासारखं. त्याला छिद्र पडतात आणि ते अलगदपणे आपण सोडून दिलं पाहिजे. ही निसर्गाची प्रक्रिया आहे. तुम्ही मी कुणीच थांबवू शकत नाहीये. ही सुख दुःख भोगण्याची कला समर्थ रामदास आत्माविवरण या समासातून आपल्याला देत आहेत. जेवढ्या सहजपणे ते मडकं सोडून दिलं, तेवढ्या सहजपणे चितेवरचा जळत असलेल्या देह आणि त्याच्या भावना सुद्धा सोडवता आल्या पाहिजेत. समर्थांचे ज्येष्ठ बंधू गेले. समर्थांना समजलं. दहीफळला गेले ज्येष्ठ बंधू. ते सांगत होते की नको त्या लग्नाला जायला म्हणून, पण आग्रह केला. लग्नाला गेले आणि लग्नाहून येत असताना जांभेला सुद्धा पोहोचले नाहीत ते. दहीफळ जांभे जवळच गाव आहे, ते जालना जिल्ह्यातच आहे, घनसावंगी तालुक्यातच आहे. समर्थ रामदासांचे थोरले बंधू गंगाधर पंत, त्यांनी मोठी ग्रंथरचना केलेली आहे. विशेष म्हणजे 10वा सुद्धा झाला नाही, समर्थ रामदासांच्या वहिनींनी देह ठेवला. मडकं सोडून देता आलं पाहिजे. सुख दुःख कुणाला आहेत? आत्म्याला नाही आहेत, त्या मडक्याला आहेत. मडक्यामध्ये जे तत्व आहे ते वायू तत्व असेल, आप तत्व असेल, तुम्ही काय जे मडक्यात ठेवाल ते आहे ना. आणि ते नश्वर आहे, नाश पावणार आहे. किती माठ चांगला असू द्या, चिनी मातीचा असू द्या, कुठल्याही मातीचा असू द्या, पण तो एक दिवस तडा जाणार आहे आणि त्याची माती होणार आहे, हे निश्चित आहे. तडा गेल्यानंतर छिद्र पाडून खाली पाडल्यानंतर मग त्याचे तुकडे तुकडे करणं आणि माती करणं, या असं सगळं बघायच्या अगोदर समर्थ रामदास म्हणतात, विवेक प्रलयाने तो घडा असतानाच आम्हाला त्याची माती करता आली पाहिजे. आणि ते हे आत्मविवरण आहे. या समासामध्ये समर्थांनी आत्मा म्हणजे मन असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. मनाला त्यांनी आत्मा अशी उपाधी दिलेली आहे. समर्थ सांगतायत किंवा या देहामध्ये ते आत्मतत्व आणि देह, याला समर्थांनी एक शब्द वापरलाय, फार सुरेख शब्द आहे, आणि तो शब्द आहे देहात्मयोग. देह आणि आत्मा यांचा योग, जॉईंट व्हेंचर, संयुक्त विद्यमाने. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती संयुक्त विद्यमाने चालू आहे.
ओवी क्रमांक 5 पासून 35 पर्यंत देह आणि मन किंवा देह आणि आत्मा यांच्या संयोगातून काय काय गमती जमती होतात बघा. विषय गंभीर आहे. सुख दुःख कुणाला आहेत हे समजावून सांगायचे समर्थ रामदासांना. पण त्यांनी ज्या आपल्या जीवनातल्या गमती जमती दाखवलेल्या आहेत त्या ऐकत असताना आपल्या जीवनातले अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात का नाही पहा. काही वेळा हसायला येतं. खरंच हे माझ्या आयुष्यात घडलंय ना असं आपल्याला जाणवतं. क्रमांक 10 आणि 10 ते 13 या 3 ओव्यांमध्ये शरीर क्रियाशास्त्र समजावून सांगण्याचा समर्थांची हातोटी जी आहे त्याला आधुनिक विज्ञानामध्ये फिजिओलॉजी असं म्हणतात. शरीर क्रियाशास्त्र ते समर्थांनी इथं 10 ते 13 3 ओव्यांमध्ये समजावून सांगितलं. हे शरीर चालतं कसं, कशाच्या बळावर चालतं, शरीराची वाढ कशी होतीये, शरीराला रस कुठून मिळतो, रक्त कसं रक्ताभिसरण संस्था कशी काम करतीये, त्याचं वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे. समर्थ म्हणताय आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे श्रीराम. त्याची काय वेगळी काही सांगायची गरज आहे का, काही वेगळं उदाहरण द्यायची गरज आहे का. हे माहिती आहे सगळ्यांना. ज्या दिवशी आत्मतत्व या पंचभौतिक देहातून या शरीरातून निघून जाईल त्या दिवशी याला काय नाव दिले समर्थांनी पुढे शब्द वापरलाय, मड्यास कर्तव्य नसे. आत्मया शरीर योगे, शरीर आणि आत्मा यांच्या योगाने उद्वेग चिंता करणे लागे. आज आकडा किती झाला, या भागामध्ये काहीच नव्हतं, ग्रीन झोन होता, पण तिथेही पेशंट सापडतायत. चिंता आली का नाही. मी दमनमध्ये मुलाकडे 3 महिने होतो, 3 जून पर्यंत एकही पेशंट नव्हता. ग्रीन झोन सुरुवातीपासून. आणि ती वापी आणि दमनला 10 किलोमीटरचं अंतर आहे. ते जाण्या येण्यासाठी इंडस्ट्री चालू झाली. इंडस्ट्रीच्या लोकांनी प्रेशर केलं कलेक्टरांवर की आमच्या लोकांना तिकडनं दररोज येऊ द्या, आम्हाला माणसं कमी पडतायत. कारण सगळी मॅक्सिमम इंडस्ट्री ही औषधाची आहे. आणि योगायोगाने कलेक्टर हे MBBS MS आहेत तिथले, त्यांनाही त्याचं महत्व समजलं, त्यांनी परमिशन दिली. आज 200च्या पुढे आकडा गेलाय तिथला. उद्वेग चिंता करणे लागे. ज्या इमारतीमध्ये मुलगा सगळे राहत आहेत, मी जिथं राहिलो, मुलगा सून 4 महिन्याची नात जिथं आहे त्या बिल्डिंग मध्ये एक पॉझिटिव्ह निघाला. सील केली बिल्डिंग. 4 दिवस झाले, बाहेर जाणे नाही. काही लागलं तर ओळखीच्या आपल्या मित्राला वगैरे सांगायचं. तो पोलीस बसलेला असतो तिथं, तो स्प्रे करतो आणि ती काय पिशवी वगैरे असेल ते मध्ये देतो. यांनी कुणीही बाहेर जायचं नाही, बाहेरच्या व्यक्तींनी मध्ये यायचं नाही. दूधवाला बाहेर दूध देतोय, त्याच्यावर स्प्रे करतायत, त्या पिशव्यामध्ये घेतायत. देह अन्नची खायना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्या वीण चेतना देहा सकैची श्रीराम. आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो. निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा श्रीराम. काय चमत्कार आहे समर्थ सांगतायत. हा आत्मा जो आहे की जो या सगळ्या देहाला समर्थ सांगतायत, उदाहरण देतायत आपल्याला, तो चालवतोय, बोलवतोय, पाहायला लावतो, सगळं कामं करायला लावतो. त्याच्या अधिष्ठानावर हा देह सगळं करत असतो. देहाने जर जेवण नाही केलं तर त्याचं किती आडेल. त्याला देह सोडावा लागेल कंपल्सरी. आत्महत्या करतायत लोक, वैफल्यग्रस्त होऊन नैराश्यामध्ये येऊन आत्महत्या करतायत. आजारी पडतायत, नसलेले आजार अंगी लागतायत चिंता करून.
इकडची कॉलनी बंद झाली, तिकडची कॉलनी बंद झाली, आजचा आकडा एवढा झाला, उद्याचा आकडा तेवढा झाला, त्यांना ऍडमिट केलं. काय काय नको ते ऐकायला मिळते, पाहायला मिळते. माणूस जेवण करत नाहीये. आता समर्थ म्हणतायत की जसा आत्मा निघून जातो, जेव्हा त्याच्या लक्षात येतं आत्म्याचे की अरे मला जे पाहिजे ते या देहाकडनं मिळत नाहीये, छोड़ दो इसको, ढूंढ लेंगे कुछ और. आत्मा निघून जातो, शरीर पडतं. समजा शरीर आणि अन्न नाही खाल्लं तर आत्म्याला निघून जावं लागेल. फास घेऊन मरणारे, स्वतःला जाळून मरणारे, चिंतेनी त्या चितेत मरणारे, हे सगळे आत्म्याला कंपल्सरीली घालवतायत. आणि समर्थ अशा माणसाला आत्महत्यारा म्हणतायत. काय बरं, का आत्महत्यारा? कारण त्यांनी आत्म्याची हत्या केली आहे. पंचभौतिक देहाची हत्या काय करणार? तो तर असाही जाणार आहे, उद्या तसाही जाणार आहे. त्याची कसली हत्या आली? त्या आत्म्याची हत्या केली आहे. म्हणून जे काही राहिलेलं आहे ना, ते संपवण्यासाठी त्याला पुन्हा जमिनीवर, या पृथ्वीच्या पाठीवर जन्म घ्यावा लागणार. आणि तो टाळायचा आहे म्हणून तर आपला सगळा अभ्यास चाललाय. समर्थ म्हणतायत आत्मा स्वप्न अवस्थेत जातो. माणूस झोपलेला आहे, पण समजा त्याच्या कानामध्ये आपण काही दोरा वगैरे घातला, तो लगेच असा असा करतो का नाही? डास चावला, तो खाजवतो का नाही तिथं? म्हणजे स्वप्न अवस्थेत देह आहे, तेव्हा देह कसा आहे? सुप्त आहे, स्वप्नावस्थेत आहे, झोपलेला आहे. पण आत्मा जागृत आहे. अन्नरसे वाढे शरीर, शरीर प्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. श्रीराम, किती मानवी जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण आहे. अन्नरसे वाढे शरीर, अन्न खाल्ल्यानंतर त्याचा रस तयार होतो आणि तो रस सगळ्या अवयवांना, इंद्रियांना, शरीराला मिळतो. आणि त्याप्रमाणे शरीर वाढतं. जसं शरीर वाढतं तसा माणसाचा विचार वाढतो, बुद्धी वाढते. ती वाढते 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 एका ठराविक लेवल पर्यंत. आणि तिथून लहान आळती, म्हणजे उंची 5 फूट 6 इंच झालेली पुन्हा 4 फुटाला येते का? नाही. कार्यक्षमता कमी होते, डोळ्यांना दिसत नाही. जी शक्ती पळण्याची होती ती राहत नाही, काही हाताने उचलता येत नाही. म्हणजे लहान आळे. शरीर आणि विचार दोन्ही लहान आळतात. आपण म्हणतो का नाही, 60 बुद्धी नाठी. वृद्ध मुलं आणि वृद्ध माणसं ही लहान मुलांसारखी असतात का? आता त्यांची विचार करण्याची परिपक्वता किंवा तेवढी पोच कमी झाली आहे. वृद्धपणी तदनंतर लहान आळती. एका ठराविक वयापर्यंत शरीर, मन, बुद्धीचा विकास होतो. त्याला क्रमविकास असं नाव दिलेलं आहे. टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने. आणि ते नंतर एका ठराविक वयानंतर दोन्हींचा ऱ्हास व्हायला चालू होतो. उत्तम द्रव्य देह खातो, देह योगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो, सकळ काही. श्रीराम, देहाने घेतले विष, आत्मा जाये सावकाश, वाढणे मोडणे आत्मयास, नेमस्त आहे. श्रीराम, जातो कुठे? कंपल्सरी त्याच्यावर त्याचा शरीराने जर असं केलं, विष पिलं, सुसाईड केलं, फास घेतला, तर आत्म्याला तिथून निघावं लागतं. आता या ज्या पुढच्या 10, 11, 12 ज्या ओव्या आहेत, यामध्ये समर्थ रामदासांनी फिजिओलॉजीचं ज्ञान आपल्याला दिलं. शरीर क्रियाशास्त्र. वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसेची हे केवळ शरीर जाणावे. श्रीराम, तुम्ही वारुळ पाहिलाय का? आम्ही कर्दळीवानला गेलो होतो, 4 वर्ष झाली या गोष्टीला. 5-5, 10-10 फुटाची वारुळ आहेत. माणूस पाठीमागे लपला तर दिसणार नाही.
आता या वारुळामध्ये अनेक प्राणी आहेत. गुरुचरित्रामध्ये किंवा स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की त्या वारुळामध्ये साधना करणारे लोक आहेत. वाल्मिकी ऋषींचं नाव कशावरून पडलं? एवढी साधना केली, रामनामाचा जप केला की अंगावर वारुळ चढलं त्यांच्या. वारुळ म्हणजे वाल्मिक, वाल्मिक पासून वाल्मिकी ऋषी, असं हे शरीर आहे समर्थ सांगताय. मग या वारुळामध्ये राम नामाचा जप करणारा कुणीतरी प्राणी आहे. जसा त्या वारुळात आहे तसा प्राणी म्हणजे काय, प्राणी किडा मुंगी तो असं थोडाच आहे, पण कुणीतरी आहे की तो राम नामाचा जप करतो का नाही आपण? 5 माळा 10 माळा 11 माळा काय असेल ते. या लॉकडाऊन मध्ये किती जप झालाय. आमच्या नांदेडला समर्थ रामदासांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. चिखलवाडी भाग आहे आणि त्या चिखलवाडीमध्ये दास नवमीच्या वेळी फेब्रुवारीमध्ये आमचे रंगनाथराव उंबरकर आहेत तिथले मुख्य विश्वस्त, त्यांचं ते मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये परमपूजनीय दादा म्हणजे दासगुण महाराज येऊन गेले. परमपूजनीय आप्पा म्हणजे वरदानंद भारती अनंत महाराज आठवले येऊन गेलेले. आणि त्यांच्या आईने ती सगळी जागा वगैरे दिलेली आहे रंगनाथराव उंबरकरांच्या आईने, आणि ते तिथं रामाचं मंदिर आहे. पण त्यांची इच्छा होती की समर्थांची एक मूर्ती प्रतिष्ठापना आपण करूया. त्या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठापना केली आणि या 3 महिन्यामध्ये 24 तास जप चालू आहे तिथे. समर्थ म्हणतायत या वारुळामध्ये शरीर म्हणजे वारुळ. शरीर नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा दाटल्या नाडी श्रीराम. काय म्हणतो आपण? नाडी लागत नाही. किंवा जे आयुर्वेदिक तज्ञ आहेत ते काय करतात? नाडी तपासतात. नाडी म्हणजे काय? त्याला आधुनिक विज्ञानामध्ये व्हेन असं म्हणतात. आपण जे सलाईन वगैरे देतो ना, हे सगळे व्हेन मधून आपल्या शरीरामध्ये सोडतो. व्हेन आणि आर्टरी या 2 नाड्या आहेत. व्हेन हे अशुद्ध रक्त घेऊन जातं सगळं, आणि आर्टरीज जे आहेत त्या शुद्ध रक्त पुरवतात. मग त्यांचं प्रोटेक्शन करायला पाहिजे म्हणून त्या आतल्या बाजूला आहेत. आर्टरी वर नसते. या ज्या शिरा दिसत आहेत ना आपल्या हाताला, इथं मानेला वगैरे, ह्या सगळ्या व्हेन आहेत. त्याच्या काय बघा निसर्गाची रचना कशी आहे. त्यातून औषधं सोडता येतात, त्यातून सलाईन सोडता येतं, इंजेक्शन सोडता येतात. म्हणून त्यांची रचना कशी आहे? सुपरफिशियल आहे. त्या डीपली एम्बेडेड नाहीयेत आर्टरीज सारख्या. आर्टरीज डीप आहेत, खाली आहेत, मध्ये आहेत. त्या सहजासहजी हाताला लागत नाहीत. पण व्हेन वर आहेत. आर्टरी मध्ये तुम्ही सोडूच शकत नाही कारण मधलं प्रेशर जास्त आहे. टुल्लू पंप बसवलेला आहे ना मध्ये, सगळ्या शरीराला रक्त पुरवायचं आहे, मग त्याला प्रेशर द्यावं लागतं. आणि निगेटिव्ह प्रेशर झालं की या व्हेन मधलं आपोआप तिकडे ओढल्या जात आहे. म्हणून व्हेन मध्ये सलाईन देता येते, आर्टरी मध्ये सलाईन देता येत नाही. तुम्हाला प्रसंग सांगतो एक विनोदाचा, आता जाता जाता 2 मिनिटं. मी माझं ग्रॅज्युएशन झालं नुकतंच, 86-87 ची गोष्ट ही, 1986-87 ची. आणि आम्ही एका ठिकाणी एका म्हशीच्या ट्रीटमेंटसाठी गेलो. इथं नांदेडच्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर होते आणि मी आपला शिकाऊ उमेदवार म्हणून त्यांच्यासोबत मी गेलो पेशंटकडे. आता हे डॉक्टर 2 दिवसापासून तिथं त्या म्हशीच्या ट्रीटमेंटसाठी जात होते.
आणि तो माणूस म्हणाला की लांब गेलो आम्ही गावाच्या बाहेर. तो माणूस म्हणाला की साहेब 2 दिवस झाले किंवा म्हणला काही ती चरण झाली म्हणला, अजून रुंगलेलीच आहे. तर आमचे डॉक्टर काय म्हणाले, तिच्या शरीरातलं रक्त कमी झालंय म्हणले, रक्त वाढायला वेळ लागतो. तो म्हणला बर 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 ठीक आहे. आता झालं काय की सलाईन द्यायचं आहे. मग ते आम्ही इथली जी व्हेन असते या व्हेन मध्ये आम्ही सुई मारतो आणि त्या व्हेन मधून ती बाटली अशी वर धरली की धार येते आणि धार 5 ते 7 मिनिटांमध्ये सलाईनची बाटली संपते. आपली माणसाची बाटली अशा 10-1 बाटल्या तरी म्हशीला द्याव्या लागतात. तर झालं काय की व्हेन मध्ये जायच्या ऐवजी ती निडल त्यांनी जोर फेकून मारतात. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना, कारण म्हशीची जी कातडी आहे ती अत्यंत कठीण आहे आणि याच्या विरुद्ध घोड्याची कातडी ही अत्यंत मुलायम आहे. माणसाच्या कातडीपेक्षा मुलायम असलेली घोड्याची कातडी आहे. त्यामुळे घोड्याला इंजेक्शन देताना सुई मारायची गरज नाही. माणसासारखी सुई आपण सुई तर माणसाचीच लागते घोड्याला, ती अशी सहज मध्ये जाते. तर या म्हशीला त्यांनी सुई मारली त्या डॉक्टरांनी आणि ती गेली आर्टरीमध्ये. यांनी ते लगेच सलाईन सेट वगैरे लावला, बाटली वर धरली. तुम्हाला आश्चर्य सांगतो, ते आर्टरी मधलं प्रेशर जास्त आहे, ते रक्त जे आहे ब्लड ते सलाईनच्या बॉटलमध्ये. तो मालक म्हणला साहेब तुम्ही म्हणाले म्हणला रक्त नाहीये, रक्त तर तुमच्या बाटलीत चढायले की म्हणला माझ्या मुलीचं. विनोदाचा भाग आहे पण हा वास्तव आहे. प्रसंग जो आहे तो वास्तव. मी सांगत होतो आपल्याला की या शरीरामध्ये अशा अनंत किलोमीटरनी लांबी होईल एकाला एक ह्या सगळ्या आर्टरीज आणि व्हेन्स जोडल्या तर किलोमीटर मध्ये जाईल. पण ते सगळं कसं गुंडाळून ठेवलंय. शरीरी नाडीचा खेटा म्हणजे गुंताळा, गर्दी झालेली आहे. खेटून चालू नका म्हणतो का नाही आपण. कोरोना आहे, डिस्टन्स ठेवा, सोशल डिस्टन्स 3 फुटाचं. तसं खेटा म्हणजे गुंताडा किंवा गर्दी होणे. शरीरी नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा. काय ह्याच्यामध्ये या नाडीमध्ये, या व्हेन्स मध्ये, आर्टरीज मध्ये सगळी पोकळी आहे ना, पाईप आहे ना तो रिकामा. जेव्हा प्रॉब्लेम येतो हार्टचा आणि बायपास करायला लागते, बायपास करायच्या अगोदर डॉक्टर विचार करतात की ती जी पाईपलाईन आहे ती जरा कन्स्ट्रिक्ट झालेली आहे, चिकटलेली आहे. पाईप जुना झाला का होतो का नाही असं चिमटला जातो. तर डॉक्टर लोक काय म्हणतात, स्टेंट बसवायची. स्टेंट म्हणजे काय करतात की ते जे पाईप चुरगळलेलं आहे त्याच्यामध्ये एक असं ऍप्लिकेटर बसवतात की ते कडक आहे, आतली पोकळ वाट ते मेंटेन करतात आणि त्यातून रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो. म्हणजे ती पोकळ वाटे म्हणून तर तिथे हे जाऊन बसतं. काय समर्थ रामदासांचं किती मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे बघा. नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा, दाटल्या नाडी श्रीराम, नाडीद्वारा धावे जीवन. ऑक्सिजन जो आहे, आज जो ऑक्सिजन कोरोनामुळे शरीरातला ऑक्सिजन कमी होतो त्याचं कारण काय, लंग्सची एफिशियन्सी कमी आहे, फुफ्फुसांचं काम कार्यक्षमता कमी होतीये. त्यामुळे ऑक्सिजन घेता येत नाही शरीराला. आणि हा ऑक्सिजन कुठून, नाकातून आत जातो फुफ्फुसांमध्ये, फुफ्फुसातून हृदयात जातो, हृदयातून रक्तामध्ये मिसळतो आणि त्या रक्तावाटे सगळ्या शरीराला पुरवला जातो. ते जीवन आहे. आणि ते पाण्यासोबत आहे. पाणी हे जीवन आपण म्हणतो का नाही. त्या पोकळ पाईप मधून, त्या आर्टरीज व्हेन्स मधून काय चाललंय, रक्त फिरतंय सगळीकडे. पाणी आहे, पाणीचं 70% पाणी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मग त्या लाल रक्तपेशी आहे, पांढऱ्या रक्तपेशी आहे, प्लेटलेट आहेत. त्याचे आजार आपल्याला माहिती आहेत. प्लेटलेट कमी झाल्या, जास्त झाल्या, WBCs वाढल्या, श्वेतपेशी. समर्थ रामदास म्हणतायत, नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन. पवन म्हणजे वारा. हे कोण फिरवत आहे सगळं रक्त शरीरामध्ये.
एक वायू आहे आणि त्या वायूचं नाव आहे व्यान. आपल्याला माहितीये पंचप्राण या देहामध्ये काम करतायत. सगळं पाच पाचावर अवलंबून आहे, म्हणून आपण प्रपंच म्हणतो. अंतकरण पंच, प्राण पंच, इंद्रिय पंच, मग त्याच्यामध्ये कर्म इंद्रिय पंच, ज्ञान इंद्रिय पंच, असं आहे सगळं काम. पंच 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 म्हणून प्रपंच. समर्थ म्हणताय जीवनामध्ये खेळे पवन. त्या ब्लड मध्ये ब्लड स्ट्रीम मेंटेन करण्यासाठी, त्याचं रक्ताभिसरण करण्यासाठी त्यामध्ये एक वायू आहे आणि तो आहे व्यान. प्राण, अपान, समान, व्यान, उदान हे 5 वायू आहेत. त्या पवना सारिका जाण आत्मा ही विवरे श्रीराम. आणि हा जो आत्मा आहे, हे जे आत्मतत्व आहे, हे सगळ्या शरीरवर खेळत आहे आणि ते या शरीराला व्यापून आहे. म्हणून या समासाचं नाव आहे आत्मा विवरण. विवरतोय तो, शरीरभर विवरतोय, फिरतोय. विवरणे म्हणजे फिरणे. दासबोधामध्ये फिरा, विवरता विशेषा विशेष कळो लागे, समर्थ रामदास का म्हणताय? या समासातून त्या समासात, त्या समासातून या समासात, या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय, त्या समासात काय अर्थ निघतो, या समासात काय अर्थ निघतो. 358 वेळा विवेक शब्द कुठं कुठं आला. हे विवरण आहे, फिरणं आहे. दासबोधामध्ये पक्षी कसा फिरतो आकाशामध्ये, तसं विवरलं पाहिजे, विना अडथळा, विदाउट ट्रबल. तृषेने शोकले शरीर. आता इथून फार मजा आहे. या समासामध्ये समर्थांनी हे जे आत्मतत्व आहे, हे आत्मतत्व या शरीराच्या माध्यमातून कशा कशी कामं करून घेतं, काय काय गोष्टी करून घेतं, त्याचं वर्णन समर्थ या ओवीपासून करतायत. आणि हे आपल्या जीवनामध्ये आपण जर अंतर्मुख होऊन पाहिलं तर आपल्याला अनेक घटना अशा आपल्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत, त्याचे साक्षीदार आहेत आपण. तृषेने शोकले शरीर आत्म्यास कळे हा विचार, मग उठून शरीर चालवी उदकाकडे श्रीराम. तहान लागली आहे शरीराला. तृषेने शोकले शरीर, शरीराला तहान लागली आहे, ते आत्म्याला समजतं. या सगळ्या ज्या संवेदना आहेत ना शरीरामध्ये, याला म्हणतात मज्जा संस्था, चेतना संस्था. आपल्या मेंदूपासून, हा मेंदू आहे इथं, त्या मेंदूपासून एक वेणी सारखा त्या मेंदूलाच असलेला एक भाग निमुळता होत आपल्या माकड हाडापर्यंत गेलेला आहे. त्याला स्पायनल कॉर्ड असं म्हणतात. आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी मणके आहेत. त्या मणक्यांमधून ती वेणी अशी खाली गेलेली आहे आणि त्या वेणीपासून अनेक असंख्य छोटे 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 अत्यंत सूक्ष्म असलेले तंतू बाहेर पडलेले आहेत. त्याला म्हणतात मज्जा रज्जूंचे तंतू. सगळं तंतूंमध्ये गुंतून पडतो का नाही माणूस. लोभ मोह हे सगळे तंतूच आहेत ना. तंतूंचंच वस्त्र तयार होतं, सुख दुःखाचे तंतू, आणि त्यातून महावस्त्र, मानवी जीवनाचं महावस्त्र तयार होत आहे सुख दुःखांच्या धाग्यांनी. त्याच्यातच रंगांची छटा आहे. ते नवीन वस्त्र अंगावर घालताना आनंद वाटतो, कुणा कुणाला दाखवू असं होत आहे. पण जेव्हा ते जीर्ण होत आहे, जेव्हा त्याला छिद्र पडतात, विरळ होत आहे, तेव्हा ते कुणाला तरी द्यावं वाटतं. मग ते दिलं तर आपल्याला भांड मिळतं. ते भांड घेतानाचा सुद्धा आनंद आहे. म्हणून आमच्या अक्का वेलणकर दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या
संयोजिका. 1984 हा उपक्रम त्यांनी चालू केला. अत्यंत अधिकारी होत्या. त्यांना डोळे दान करायचे होते, नेत्रदान. काय संकल्पना आहे होई. मी जे तुम्हाला आता म्हणालो की जे वस्त्र जीर्ण झालेले मी घालून, हा शर्ट आहे आता जुना झाला. मग ती बोहारीने येते, आहेत का जुने कपडे, भांडे घ्यायचे का. मग असे सगळे कपडे गोळा करायचे, त्या बोहारणीला द्यायचे आणि तिथून मग 2-4 भांडे मिळतात. मग ते भांडे मिळाले की त्याचा आनंद आहे. आमच्या अक्का स्वामी वेलणकरांना नेत्रदान करायचं होतं, पण देह सोडला नांदेडला. ती बातमी कळवली त्यांच्या भावाकडे, बाच्चांकडे. ते यायला उशीर झाला, इथून घेऊन गेले. तेवढा वेळ नाही चालत. तुम्ही त्या बोहारणीला, भांडेवालीला 10 कपडे काढून दिले, त्यातले 10चे 10 थोडेच घेते, त्यातले 2-3 काढून टाकते ती. याचा नाही उपयोग. बाद झालंय. मग बोहारणीला जर बाद झालेलं चालत नाही, भगवंताला कसं चालेल. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो श्रीराम. 60 वर्षाच्या नंतर, रिटायरमेंटच्या नंतर, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, खाली बसलं तर बसता येत नाही, बसलं तर उठवता येत नाही. अशा परिस्थितीत हा देह भगवंताला चालेल का साधना करण्यासाठी. समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकात, ज्याला सुख पाहिजे ना, त्यांनी तात्काळ उठलं पाहिजे आणि अरण्यात गेलं पाहिजे. अरण्यातच जायला कशाला पाहिजे. षडाने अशी व्हायचं, 6 विकारांचा संन्यास करायचा आणि घरात थांबायचं. त्याला अरण्याच हे. भगवंताचं भजन करायचं. भगवंताला धडधाकट देहानी साधना केली पाहिजे, कमी वयामध्ये. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू. आयुष्याच्या सुरुवातीलाच रामनामाचं भजन केलं पाहिजे. माझं आयुष्य अजून तर चालू व्हायचंय, माझं करिअर व्हायचंय, त्याच्या अगोदर मी रामनाम केलं पाहिजे. काही थोडा वेळ, काही 24 तास थोडंच बसायचं. मग समर्थ म्हणतील, विहित कर्म सोडून माझ्याकडे कशाला आला. जा, पहिलं शिक्षण घे, नोकरी धंदा कर, प्रपंच कर, आणि ते करत असताना मला विसरू नकोस. तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठून शरीर चालवी उदकाकडे श्रीराम. उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोण शरीर चालवी, शरीर अवघेच हालवी, प्रसंगानुसार श्रीराम. काय वर्णन आहे हो. तहान लागली आहे शरीराला, ते आत्म्याला समजतंय. मग तो काय करतो, शरीराला उठवतो, जिथं बसलेला असेल तिथं. मग देहाला उठवितो. उदक मागे शब्द बोलवी. पाणी पाहिजे, शब्दाने आलं बाहेर, पाणी पिऊन येतो बरं कमी जाऊन. आता आपण सगळे बसलेले, मी तुमच्याशी 1.5 तास बोलतो आहे, मध्येच मला पाणी प्यावं लागतं. मी इकडे पाणी घेतो. कोण करतं हे. हात इकडे नेतं, ग्लास घेतं, ते माझ्या तोंडाजवळ आणतं. ग्लास घेऊन, एक गोट घेऊन मी पुन्हा ग्लास ठेवून देतो. कोण करतं हे सगळं. हा देह करतोय, आत्मा करतोय, तो विवरतोय सगळीकडे. मार्ग पाहोण शरीर चालवी. कुठे माठ, कुठे भांड, कुठे ते ॲक्वागार्ड कुठे लावलेलं आहे. पेला घ्या, माठात उडवा, त्याच्याने दुसऱ्या पेल्यात घ्या. नाही त्याला तुट्टी आहे, तुट्टी उघडा. समर्थ म्हणताय, शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार.
क्षुधा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, अच्छा वाचा बोलवितो, ज्यासी त्यासी श्रीराम. पाणी पिईल, पण आता त्याला भूक लागली आहे. आता जेवण जर नाही झालं वेळेवर तर मग त्याला राग येतो, कारण जेवण नाही बनवू शकत ना तो. जेवण बनवण्यासाठी त्यांनी बायकोला आणलेलं आहे. स्वयंपाक घरामध्ये कुणाला तरी ती जबाबदारी दिलेली आहे. क्षुधा लागता ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, अच्छा वाचा बोल. रागात येतो, अरे काय झालं, स्वयंपाक नाही झाला अजून, किती वाजले बघा ना. 1 वाजला, मला बसायचं निरूपणाला, अजून स्वयंपाक नाही झालेला. असं होतं का नाही आपल्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात होते ते मी तुम्हाला सांगतोय. बायकात म्हणे झाले झाले, देह सोवळे करून आणले, पायात भरून चालविले, तातडी तातडी श्रीराम. काय शब्दांची रचना आहे. मग स्वयंपाकघरातून आवाज आला, आवाज झालंय, पानं वाढली आहेत, या लवकर. मग हातपाय धुतले, कोरोना चालू आहे, मोजून 20 सेकंद हात धुतले. मग कुठली साबण लावायची, काय करायचं ते तुमच्यावर सोडून देतो. बायकात म्हणे झाले झाले, देह सोळे करून आणले, पायात भरून चालविले, तातडी तातडी श्री श्रीराम. त्यासी पात्रावरी बैसविले, त्या देहाला पाठावर बसवलाय, नेत्री भरून पात्र पाहिले. आता त्यांनी ते वाढलेलं ताट पाहिलं. हाता करवी आरंभिले, आपोषण श्रीराम. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दातान करवी चाळवी, नेटे नेटे श्रीराम. मग तो घास घेतो, त्याला चावतो. आता इथेही मजा आहे. मानवी जीवनाचं किती सूक्ष्म निरीक्षण समर्थ रामदासांनी केलेलं आहे. मानवी स्वभावाचं म्हणा तुम्ही. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे प्रसंग घडलेले आहेत, पण त्याला शब्दबद्ध करण्याची कला संतांकडे, समर्थांकडे. हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन पसरवी, दाता करवी चाववी, नेटे नेटे श्रीराम. आपण जिवेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काडी खडा कळे, तत्काळ थोंकी श्रीराम. तो जो घास घेत असतोय, आमटी छान झालीये, पोळी गरम गरम आहे, भात गरम आहे, गोडाचं काहीतरी केलेलं आहे, हे सगळं खात असताना तो एका वेगळ्या आनंदात असतो. हे सगळं छान मिळतंय मला, सुग्रास भोजन, जेवायला छान मिळतंय, बरं वाटतं त्याला. पण तेवढ्यात काय होतं, केस काडी खडा. समर्थांनी आपल्याला एका समासात सांगितलंय, तंदुलामध्ये श्वेत खडे, तंदुला सारिखेच वाकुडे, चाऊ दाता दात पडे, तेव्हा कळे श्रीराम. म्हणजे तांदुळामध्ये त्याच रंगाचे तशाच आकाराचे खडे मिक्स करणं हे 350 वर्षापासून आहे. ग्राहकांची फसवणूक करणे, ग्राहकांचं शोषण करणे. समर्थ म्हणतात तंदुला सारिखेची खडे वाकुडे तसेच आहेत ते. चावू दाता दात पडे तेव्हा कळे. चावताना कचकन दाताखाली येतो, किंवा जो दात लूज झालेला ना तो दातच निखडून पडतो, तेव्हा कळतं की अरे बेटानी खडे टाकलेत तांदूळामध्ये. आता इथे जेवणामध्ये चुकून काय केस आला, खडा आला, काडी आली, एकदम याचा मूड बदलतो. जो आतापर्यंत मस्त आनंदात जेवण करत होता, समाधानाने सुखाने खात होता, त्याचा एकदम मूड बदलला. केस काडी खडा कळे, तत्काळ थोंकी श्रीराम. थुकतो लगेचच. आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कागे, डोळे तावून पाहू लागे, रागे रागे श्रीराम. माणसं कशी वागतात. आजचा सकाळचा प्रसंग तुम्हाला सांगतो. आता उद्यापासून आमच्याकडे कडक लॉकडाऊन आहे. आता मी तर खरं तर बाहेर जायचं टाळतो, किंवा ते काय भाज्या खाल्ल्याच पाहिजेत असं आहे का? आयुष्यभर आपण भाज्या खाल्ल्यात, समजा नाही खाल्ल्या महिना 2 महिने 3 महिने, काय होतं, काय फरक पडतो त्याचे? नाहीतरी काय मोठं दिवे लावायचेत आपल्याला.
पण बायकोनी सांगितलं की जाऊ पुन्हा आता 7 दिवस काहीच नाहीये तर ते जाऊन 2-4 भाज्या तर घेऊन या. म्हणून मी गेलो आज बाजारात. गर्दी खेटा, समर्थ म्हणताय तसा नाडीचा खेटा, माणसांचा खेटा, तुडुंब गर्दी. काय लोकांना त्याचं काही पडलेलंच नाहीये. ज्याच्या भयापोटी भाजी आणायला गेले त्याला विसरले ना. अंगाला खेटून. टोमॅटो आता महाग झालेत, 60, 70, 80 रुपये किलो. एखाद्या ठिकाणी 50 रुपये किलो म्हणले का तिथे उडी पडती. एकमेकावर लोक पडतायत. कसलं सोशल डिस्टन्सिंग. ती बातमी आहे, कायम ऐकत असते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. तसं आज मी अक्षरशः पाहिलं. आणि त्याची मी निघालो असताना रस्त्याने मी आपलं सांभाळून चाललोय. आणि ते दोघं नवरा बायकोंचं जोर जोरात चाललं. अहो रस्त्याने चालले, ते चालायला जागा नाहीये, तिथेही तो माणूस ओरडतो. बायले सी म्हणे आगे कागे श्रीराम, आणि कळता मीठ मागे. व मीठ कमी पडलंय, थोडं मीठ द्या असं नाही, लगेच चिडाय. लक्ष कुठं आहे. बायलेसी म्हणे आगे कागे, डोळे तावून पाहो लागे, रागे रागे श्रीराम. गोडी लागताच आनंदे, गोड नसता परम खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे, आत्मयासी श्रीराम. हे सगळं आत्मा करतोय. रागात येतोय, बायकोला बोलतोय, चिडतोय तिच्यावर. आपण काय संत आहेत का. अहो माऊलींसारखा संत सुद्धा त्या लोकांच्या दूषणापासून वैषम्य टाळू नाही शकला. आयुष्यभर, आयुष्यच किती हो, पण तेवढ्या कमी वेळामध्ये सुद्धा लोकांची बोलणी, लोकांची तोडून बोलणं, हिडीस फिडीस करणं, हे सगळं अनुभवलं. आणि तरी माऊली काय पसायदानामध्ये मागते, सगळ्यांचं कल्याण मागते. पण अशा माऊलींना सुद्धा ताटी बंद करून बसावं लागलं का नाही. 11 अभंग आहेत, ताटीचे अभंग. मुक्ताईचे. काय लोक बोलतायत, राग भरतायत. लोकांना आत्मतत्व माऊलीत मधलं दिसत नाही, पण माऊलींना तरी दिसतंय ना. पण माऊली सुद्धा खट्टू झालीये, झोपडीत आलीये, दार लावलंय आणि दार उघडत नाही. मनाला क्लेश आहे, तळमळतय जीव. मुक्ताईंनी 11 अभंग म्हणले. त्यातला एक अभंग आहे, एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले, उठे विकार बर्मी मूळ, अवघे मायेची गवाळ. हे सगळं मायेचं गवाळ आहे ना. ज्ञाना तुला माहित नाही, विसरलास का एवढ्या लवकर. मग मुक्ताई म्हणतीये भावाला, ज्ञानेश्वरांना, एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. अरे मग तुझ्या साधुत्वाला बाधा येते का नाही, याचा का नाही विचार होत. तू साधू आहेस ना, मग तुझी दृष्टी साधुत्वाची का गेली. तू त्या वरलिया रंगासे भुललास का. काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा. समाजातलं तुला कुणी बोललं, तुला हिणवलं, अपमान केला, म्हणून तू रागात आला, चिडचिड करतोयस. तुझ्या साधुत्वाला बाधा येत नाहीये का, ते साधू नाहीयेत म्हणून. काय विचार आहे बघा ना, व्यापकता किती आहे. आणि हीच व्यापकता समर्थांना आमच्याकडून अपेक्षित आहे. ज्ञानी महंत आहे, पण त्यांनी समाजाच्या उद्धाराचं काम केलं पाहिजे. मी ज्ञानी झालो, मी मठ करून ताठा करून बसेल, मी समाजामध्ये मिसळणार नाही, असं नाही चालणार. उठे विकार ब्रह्मी मूळ. विकार कुठे उठलाय. अवघे मायेचे गबाळ. गबाळ म्हणजे कचरा, टाकून द्यायची वस्तू.
त्याला घेऊन कशाला फिरताय तुम्ही? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचा अग्नी आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, पण त्या ज्ञानाच्या सूर्याला सुद्धा लागलेलं ग्रहण मुक्त करण्याचं काम मुक्ताई करतीये ताटीच्या अभंगातून. माया समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. त्या मायेमध्ये कशाला तुम्ही अडकला? माया समूळ नुरे जेव्हा न उरे नुरे, ती मुळापासून काढा. विश्व ब्रह्म होईल तेव्हा तुम्हाला मग सगळीकडे ब्रह्मच दिसेल. ऐसा उमज आदि अंती. हा उमज, ही धारणा, हा विवेक, नित्यानित्य विवेक, सारासार विवेक, आत्मानात्म विवेक, हा उमज आदि अंती. केवळ एक ब्रह्म आहे, माया नाहीये. हे पंचभौतिक जे दृश्य विश्व दिसत आहे हे सगळं मिथ्या आहे. हे एक स्वप्न आहे, त्या परब्रह्माला पडलेलं स्वप्न आहे. मला स्वप्न पडतं, स्वप्नातले पदार्थ खरे असतात का? त्याला चिकटून किती स्वप्नामध्ये मला हंडा सापडला, 500-500च्या नोटा सापडल्या, त्या नोटा मला व्यवहारात आणता येतील का? मुक्ताई म्हणतायत ऐसा उमज आदी अंती. सृष्टी रचनेच्या, ब्रह्मांड रचनेच्या आधी आणि प्रलयाच्या नंतर, आधी अंती पर केवळ ब्रह्मस्वरूप आहे, माया कुछ नहीं है. पण ही समजली पाहिजे ना. बोलायला काय, बोलायला खूप आहे, आणि ज्याच्यानी बोलायचं हे शब्द ब्रह्म सुद्धा मिथ्याच आहे ना. ऐसा उमज आदी अंती मग सुखी व्हावे संती. मग आता तरी तुम्ही सुखी व्हाल का नाही? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. खूप अर्थ, गहन अर्थ आहे. आत्मा विवरण या समासाला हा सुख दुःख कुणाला आहे, क्रोध कुणाला आला पाहिजे, अहंकार कुणाचा दुखावलाय, याचा कायम विचार करता आला पाहिजे. तर ते आत्मतत्व तदा परब्रह्मा स्वरूपाशी तदाकार होण्याची क्रिया किंवा ते कौशल्य याच जन्मी याच देही आपण अनुभवू शकतो. ओवी आली आहे शेवटी या समासाची. आता या सगळ्या ओव्या नाही मी वाचत, पण या सगळ्या ओव्यांमध्ये जेवायला बसल्यानंतर काय काय होत आहे, कसा माणूस रागावतो, गोड लागलं तर त्याला बरं वाटतं, पण खडा आल्याबरोबर तो बायकोवर ओरडतो. अरे तांदूळ कुणी आणले, तूच आणले ना. मग गेला असेल एखादा खडा. एक संत महानुभाव, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग. जेवायला बसले आणि मीठ नव्हतं भाजीला. ते बोलले जरा अद्वा असं, भूक लागलेली होती, मीठ नाही, आळणी लागले एकदम त्यांना. ते चिडले, ते म्हणाले काय केले, स्वयंपाकात करण्यात लक्ष नाहीये तुमचं, मीठ नाहीये का घरात? त्या माऊली समोर उभ्या राहिल्या, त्या म्हणाल्या एवढं ज्ञान जगाला तुम्ही सांगता, लाभा लाभो जया जयो, सगळं माती आणि सोनं सगळं सारखं मानलं पाहिजे, सुख दुःख चांगलं सारखंच मानलं पाहिजे. एक दिवस जेवणामध्ये मीठ काय कमी पडलं भाजीला तर किती त्रागा करतायत. आणि ते संत, ते जे महानुभाव होते, त्यांच्या एकदम लक्षात आलं. काय लक्षात आलं? उठे विकार ब्रह्मे मूळ, अवघे मायेचे गवाळ. अरे ये तो सब माया है, मी कसं बोलून गेलो. आणि त्या दिवसापासून
3 महिने त्यांनी केवळ दूध आणि भाकरी खाल्ली. तिखट मीठ सगळं वर्ज्य केलं, सगळे पदार्थ वर्ज्य केले. ते तत्व ठसवून घ्यायचंय ना. ते ठसवून घ्यायचंय, दृढ करायचंय की हा देह म्हणजे मी नव्हे, यात विवरणारा आत्मा म्हणजे मी आहे. ते माझं खरं स्वरूप आहे. ते चिरंतन आहे, नित्य नूतन आहे. त्याला दुःख नाही, शोक नाही, सुख नाही, काही नाही. नाना अन्नाची गोळी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी श्रीराम. खोकला येतो, तिखट लागलं की एकदम असं असं करतो, पाणी मागतो, एकदम तिखट लागलं म्हणतो. मिरपुडी घातली फार, आता तो बायकोवर ओरडतो. मिरपुडी घातली फार, कायसे करीते खापर, जिवे करवी कठीणोत्तर, बोलवी रागे श्रीराम. हे आत्मा करतोय, त्या देहाच्या माध्यमातून करतोय. देह काही करत नाही. तिखट झालंय, मग तिला म्हणतो काय खापर करतीये का, जेवण करायचं माहित नाही तुला. जिवे करवी कठीणोत्तर, बोलवी आज्य उदंड जेविला, सवेच तांब्या उचलीला, घळघळा घेऊ लागला सावकाश श्रीराम. आता जेवण छान झालेलं आहे, तांब्या उचलतो, पाणी वरून पितो. ते पाणी पित असताना असं खाली ओघळ येतात. आता जेवण करताना कपडे काढून बसले, त्यामुळे ओघळ पोटावर येणारच, छातीवरून पोटावर. घळघळा घेऊ लागला सावकाश श्रीराम, पाणी पिऊ लागला. देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्यावीण देह वृथा, मडे होय श्रीराम. आत्मा जर नसेल तर हे शरीर राहत नाही. त्याला मढ असं म्हणतात, त्याला प्रेत असं म्हणतात, त्याला शव असं म्हणतात, आणि मग त्याला उचलायची घाई करतात. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती, तदांतरी आत्मा श्रीराम. या सगळ्या समाजामध्ये, या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जे जे म्हणून चर आहे, सचराचर, त्या सगळ्यांमध्ये आत्म्याचा वास आहे. त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे श्रीराम. हे सगळं जे चलनवलन करतो आहे, तर ते एकमेव तत्व आहे. त्याला तुम्ही मोक्ष म्हणा, त्याला आत्मज्ञान म्हणा, त्याला कैवल्य म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, त्याला जगदात्मा म्हणा, सर्वात्मा म्हणा, निर्मळात्मा म्हणा. शीत उष्ण वायो सरीसे, सुवासे अथवा कुवासे, असी जे परी सावकाशे, तगणे न घडे श्रीराम. वायो सरीसे रोग येती. काय सूक्ष्म म्हणजे सध्या जो आपण अनुभवतो आहोत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा कालची बातमी आहे, मान्य केलंय की हवेतून प्रसार होतोय. काय उपयोग आहे 3 फुटाचं अंतर ठेवा, 3 फुटाचं अंतर ठेवा म्हणून. वायो सरीसे रोग येती, वायो सरीसी भूते धावती, धूर आणि धुकटे येती, वायो सवे श्रीराम. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम. आत्मा हा अत्यंत चपळ आहे. आता इथं समर्थांनी या ओव्यांमध्ये, पुढच्या 4-5 ओव्यांमध्ये आत्मा आणि वायू यांची तुलना केलेली आहे. फार सुरेख आहे ते सगळा. म्हणजे हा एका दृष्टीनं जर पाहिलं तर हा आपल्या अभ्यासाचा विषय, सूक्ष्म अभ्यास आहे हा. समर्थ म्हणतायत मन कसं आहे, मनाला जाणीव आहे, वायूला जाणीव नाहीये. आपल्याला माहिती आहे समर्थांनी त्या सूक्ष्म देहाला मन असं सुद्धा म्हणलेलं आहे. त्याला जाणीव आहे, त्यात शुद्ध जाणीव आहे. मन मौन्यावस्था धारण करू शकतं, वायू आवाज करत. मनाला पुनर्जन्म आहे,
वायूला पुनर्जन्माचा काही संबंध नाही, ते पंचभूत आहे. मन हे सूक्ष्म आहे, वायू जाणवतो, मन दिसतं का? मनाची अनुभूती तरी घेता येते का मला सांगा? मन एक इंद्रिय आहे. 82 विभूती सांगितल्या 10व्या अध्यायात भगवंतांनी, भगवान श्रीकृष्णांनी. 82 विभूतीमध्ये भगवंत म्हणतात की मन ही माझी विभूती आहे. अफाट शक्ती आहे मनामध्ये. वज्राला भेदून पलीकडे जाईल, ब्रह्मांड भेदून पलीकडे जाईल मन. आत्मतत्व जातंय का नाही? सोलिव सुखामध्ये कल्याण स्वामींनी लिहिले का नाही? ब्रह्मांडाच्या पलीकडे गेलोय मी आता. वायू नाही जाऊ शकत, त्याला मर्यादा आहे. स्पेस, अवकाश, तेवढंच त्याचं घर आहे. आणि मग या ओवी क्रमांक 33, 34, 35, 36 या ओव्यांमध्ये समर्थांनी हे कंपॅरिझन केलेलं, तुलना केलेली आहे वायू आणि मनाची. शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान श्रीराम. एक लक्षात ठेवलं पाहिजे साधकांनी की शरीर हे साधन आहे, याची निगा तर ठेवली पाहिजे. पण कायम ब्युटी पार्लर मध्ये जाऊन त्याला चमकवत बसलं पाहिजे का? आमच्या सुनील दादांनी फार सुरेख लिहिलं एका ठिकाणी. ब्युटी पार्लरचं नाव काय म्हणाले? नखरा. नखरा नावाचं ब्युटी पार्लर आहे. त्या शब्दाचा अर्थ काय हो? न खरा, जे खोटं आहे ते. ब्युटी पार्लर मधून बाहेर आले की जे खोटं आहे ते पाहावं लागतंय. त्याचा अर्थ असा आहे, न खरा. समर्थ म्हणताय शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. त्या आत्म्याचं समाधान झालं. त्याला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर शरीराची जी काही मिनिमम रिक्वायरमेंट आहे, आणि त्याला काय म्हणतात शास्त्रकार? धर्मानुसार विषयोपभोग. धर्मानुसार विषयोपभोग, गरजेपुरता. देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणूक आत्मयास होय श्रीराम. देहाशिवाय आत्म्याचं काही चालत नाही, त्याची अडवणूक होते. एक असता उदंड घडे. एक असता म्हणजे हे दोघं एक असतात तेव्हा. एक असता म्हणजे आत्मा एक किंवा शरीर एक असं नव्हे. देह आणि देही, शरीर आणि शरीरी, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, हे दोघ जण एक असता उदंड घडे. खूप काम होऊ शकतं. कोणतं काम होऊ शकतं? अनेक संशोधनं लागतात. आता वॅक्सिन तयार होते, कशाच्या योगावर तयार होते? देहात्म योग. कोरोनाच्या विरुद्ध वॅक्सिन तयार झालं ना, 15 ऑगस्ट पासून लॉन्चिंग आहे. MCRI सांगितलंय, मेडिकल काउन्सिल रिसर्च ऑफ इंडिया, त्यांचं पत्रक निघालंय आणि सिद्ध आहे. डोसेस तयार होत आहे. 15 ऑगस्टला लॉन्चिंग करायचं. उदंड कार्य होते. एवढं जागतिक संकट आलेलं आहे, विश्वव्यापी संकट आहे. पण त्याला सुद्धा तोंड देऊन त्याच्या छाताडावर पाय रोवून मानवी जीवन उभं आहे. कशाच्या योगावर आहे सज्जन हो? देहात्म योग. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेके त्रैलोकी पवाडे, देहात्म योगे श्रीराम. विवेक प्रलय करून विवेकाच्या बळावर त्रैलोकी पवाडे, तिन्ही लोकांच्या पलीकडे जाता येतं. कशाच्या योगाने? देहात्म योगे. हा आत्मतत्व आणि वरून असलेला देह, या दोघांच्या संयोगाने आपल्याला
त्रैलोक्याच्या पलीकडे जाता येतं. आणि तेव्हा लक्षात येतं की ये सब मिथ्या है, माईक है, झूठ है, नाशिवंत है. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेतल्या 7व्या अध्यायात सांगतायत त्रैलोक्याच्या पलीकडे जाता येतं. मनुष्याणाम सहस्रेषु, किती लोक आहेत, असंख्य लोक आहेत. 137 कोटींचा देश आहे आपला, एकटा देश. आता तसं जर बघितलं तर अमेरिकेमधलं एक राज्य आपल्या भारता एवढं आहे. किती देश मोठा आहे तो, पण माणसं कमी आहेत. आणि तरी खच पडतोय, खच. जसं आज ऑक्सिजन बेडची वाणवा आहे ना, परमेश्वर न करो उद्या विद्युत दाहिनीला सुद्धा रांग लागेल. कारण आपल्याकडे खड्डे करून टाकणं शक्य नाही. आमचे संस्कार, आमचा धर्म, आमचे रीतिरिवाज, तिथे त्यांनी काय केलं. अहो कॉफिन्स मिळाले नाहीत. कॉफिन्स म्हणजे ती पेटी, लाकडी पेटी, ती सुद्धा कमी पडल्या. त्याचं उत्पादन होईना. ज्यांनी तयार करायचं तीच माणसं नाहीयेत जागेवर. किती करून करून किती पेट्या तयार करणार. बुलडोझरनी जमीनच्या जमीन, शेकडो मैल जमीन उकरून काढली, खड्डे खड्डे केले आणि त्यात ते सगळ्या पेट्या टाकून दिल्या. आपल्याकडे लाकडं तर शक्य नाही तेवढे. मग विद्युत दाहिनीला सुद्धा नंबर लागतील. तिथेही सोशल डिस्टन्सिंग येईल. किती भयानक आहे. भविष्य अत्यंत भयानक आहे. विचार केला तर भयावह आहे. पण या भयावह परिस्थितीमध्ये सुद्धा समर्थांचा दासबोध आम्हाला याच्यातून उभारी देतो. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, जे असेल ते आम्ही मान्य करू. ऍक्सेप्ट इट. ही मनाची तयारी आम्हाला समर्थ रामदास आमच्याकडून करून घेत आहेत दासबोधाच्या माध्यमातून. देहात्म योग. किती लोक आहेत. 137 कोटींचा देश आहे. सगळ्यांची धारणा तुमच्या माझ्यासारखी आहे का. होणार ती तुके होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यती सिद्धये यततात्ममी सिद्धानाम कश्चिन्मा वेत्ती तत्वता. अशा हजारो लोकांमध्ये, असंख्य लोकांमध्ये फार कमी लोक आहेत की जे माझ्याकडे येतात, माझं ज्ञान पाहतात, प्रचिती घेतात, आत्मतत्वाला ते शोधतात, त्याचा अनुभव घेतात आणि ते मला येऊन मिळतात. एकदा त्याला मिळाल्यानंतर पुन्हा जन्माला येणे नाही. फार नशीबवान आहेत आपण. आपलं आयुष्य झालं, सगळं करून झालेलं आहे. पुढच्या पिढीला अत्यंत कठीण परिस्थिती आहे या पृथ्वीच्या पाठीवर राहण्यासाठी. म्हणून आपण भाग्यवान आहेत. आतापर्यंत आपलं सुखरूप आपण जीवन जगलो म्हणून. आणि अजून भाग्यवान आहोत की आम्हाला दासबोधासारखा अत्यंत अलौकिक, अद्भुत, ऐहिक आणि परमार्थिक जीवन जगण्याची यशस्वी किल्ली देणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी उद्या दुपारी परत 2 वाजता आपण बसूया. तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.